नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये. मी एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे, तिला स्वच्छ धुतलेलं आहे आणि हे 10-12 मिरची घेतलेली आहे. तर ही मिरची मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. हे ओवा, थोडासा जिरा आणि लसूण टाकणार आहे आणि हे मिक्सरमधून मी जाडसर वाटून घेणार आहे. आणि थोडंसं धनिया टाकणार आहे 1 चम्मच. आणि आता हे मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आणि ही कोथिंबीर मी बारीक कापून घेणार आहे. आणि ही कोथिंबीर सगळी कापून घेतलेली आहे स्वच्छ धुवून. त्याच्यामध्ये टाकणार आहे मी आता हे 1 वाटी बेसन, आपण ओवा आणि जिरा, त्याच्यामध्ये टाकली हिरवी मिरचीची पेस्ट. त्याच्यामध्ये टाकणार आहे मी आता हळद 1 छोटा चम्मच, 1 चम्मच मीठ टाकणार आहे मी आणि 2 चम्मच ही तीळ टाकणार आहे याच्यात. हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पाणी न टाकता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याला वाफायला ठेवणार आहोत. त्यासाठी आपण असं छोटे छोटे गोळे करायचे आहे. आपण चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे वाफायला असं ठेवणार आहोत. अशा प्रकारे आपण याला 15 मिनिटं आता झाकून वाफवणार आहोत. 15 मिनिटानंतर मी बघणार आहे. आता आपली वडी वाफवलेली आहे. आता मी गॅस बंद केला आहे आणि थंड झाल्यावर मी आता फ्राय करणार आहे वडी. आता मी पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी तेल. तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये कोथिंबीर वडी सोडणार आहोत. थोडंसं मी टाकून बघते. तेल गरम झालेलं आहे. अशा प्रकारे मी कोथिंबीर वडी कापून घेतलेली आहे. आता मी तेलामध्ये एक एक सोडणार आहे. आता मी हे स्लो गॅसवरच फ्राय होऊ देणार आहे. 5 मिनिटं या साईडला फ्राय होणार आता वडी. आता आपली कोथिंबीर वडी छान फ्राय झालेली आहे. आता आपण हे काढून घेणार आहोत. अशा प्रकारे माझी कोथिंबीर वडी रेडी झालेली आहे. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. एकदम खुसखुशीत अशी